रामकृष्ण हरी. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. तर काल आपण 23व्या श्लोकापर्यंत आलो होतो. म्हणजे 23वा श्लोक झाला होता. आता 24व्या श्लोकापासून. पण त्याआधी एक डिस्क्लेमर, माझे जरा संस्कृतचे श्लोक हे संस्कृतचं वाचन जे आहे तेवढं स्पष्ट नाही आहे, उच्चार स्पष्ट नाही आहेत. तर त्याकरता मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि भगवद्गीतेची माफी मागतो. मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे की चांगले उच्चार यावेत. पण या सगळ्या सेशनमध्ये, लेक्चर्समध्ये आपण भगवद्गीतेला काय सांगायचं आहे याच्याकडे विशेष लक्ष देऊ. संजय उवाच एवं मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमा भीष्मद्रोणप्रमुखतं सर्वेषाच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतां समवेतान् कुरुनिति. तर याचा शब्दशः असा अर्थ आहे की संजय म्हणाला, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हणले, हे पार्थ, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. हा श्लोक 24वा आणि 25वा आहे. तर या ठिकाणी ज्यावेळेस अर्जुनाने सांगितलं की श्रीकृष्णाला तो रथ मध्ये नेऊन उभा करा, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आज्ञाधारकपणे, दासानुदास आहेत ना, मग आज्ञाधारकपणे तो रथ बरोबर दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला. आणि अर्जुनाला सांगितलं, बघ, तुला बघायचं होतं ना कोण कोण तुझ्या विरुद्ध उभे आहेत ते बघून घे. हे फार सुंदर आहे प्रसंग की श्रीकृष्ण सांगतात की कोण तुझ्या विरुद्ध उभे आहेत तेही बघून घे आणि कोण तुझ्या सोबत आहे हेही बघून घे. तर ते भाऊसाहेबांचं एक काव्य फार छान आहे, माझ्या आजोबांचं, परमपूज्य विठ्ठल महाराज जालनापूरकर यांचं, कि कहता है मेरा मेरा कोई नहीं है तेरा, आखिर में जान लेगा कोई नहीं है तेरा, जिनके लिए है तूने आयु है सारी खोई, आखिर में जान लेगा तेरा नहीं है कोई. तरी एवढं दाखवायला लागले श्रीकृष्ण की सगळ्यांना बघून घे की कोण सोबत आहे आणि कोण नाही आणि कोण तुझ्यासोबत आहे. पण त्याचं लक्ष जे आहे ते प्रापंचिक जे नाते आहेत त्याच्याकडेच जास्त आहे. म्हणून अर्जुनाला मोह झाला असं म्हणतात. मोह या शब्दाचा अर्थ आपण साधारणतः आसक्ती घेतो, पण आसक्तीपेक्षा मोह या शब्दाचा अर्थ असा होतो की संभ्रम झाला. मोह झाला म्हणजे संभ्रमित झाला तो, की कोण माझं आहे आणि कोण परक आहे हे समजणं, किंवा काय कर्तव्य आहे काय अकर्तव्य आहे हे समजणं. तत्र पश्यस्थितान् पार्थं पितॄनथ पितामहा आचार्यान् मातुलान् भात्रन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. तर हा 26वा श्लोक आहे. तर 26 आणि 27 हे दोन्ही श्लोक वाचतो. आता 26वा वाचला. श्वशुरान् सहदेश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समिश्रस्य कौन्तेय सर्वान् बंधून् व्यवस्थितान्. तर श्रीकृष्ण म्हणतात की हे सगळे तुझे नातलग आहेत त्यांना पहा. याचा शब्दशः असा अर्थ आहे, त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका, आज्जे, पंजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. तां समिश्रस्य कौन्तेय म्हणजे त्यांना बघून घे कोण कोण आहेत ते. आणि मग काय झालं, आता 28वा श्लोक. कृपया पर्याविष्टो विषिदन्नीदमब्रवीत. मग अर्जुन वाच आणि 28व्या श्लोकाचा अर्धा भाग. दुष्टमं स्वजनं कृष्ण युयुत्स्वं समुपस्थितं
आता 29वा श्लोक. सीदंती मम गात्राणि मुखं च परिशिष्यति वेपुत्थुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. मग याचा अर्थ असा, अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत, तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत. तर हे जे अर्जुनाची अवस्था आहे की दृष्टम मे स्वजनम कृष्ण, म्हणजे मी या माझे जे स्वजन आहेत त्यांना पाहिलं, जे ॲक्च्युली परकेत त्यांना स्वजन म्हणतो आहे. खरे म्हणजे आपलं नातं जे आहे खरं ते भगवंताशी आहे. मी भगवंताचा आणि भगवंत माझा ही भावना दृढ व्हायला पाहिजे. पण आपण आपलं नातं कोणाशी समजतो, तर हे प्रापंचिक जे नाते आहेत त्याला आपण आपल्या जवळचे समजतो आणि भगवंताला लांबचं समजतो. खरं पाहिलं तर भगवंत अतिशय जवळचा आहे. किती जवळचा आहे, तर असं कोणी विचारलं की श्रीकृष्णाचं तुम्हाला का प्रेम येतं, तर पहिलं रिझन हे आहे की तो चांगला आहे, त्याच्या इतका चांगला व्यक्ती कोणी नाही, म्हणून आम्हाला श्रीकृष्णाचं प्रेम येतं. कृपाळू आहे, मायाळू आहे, दयाळू आहे, प्रेमवेळ आहे, वगैरे वगैरे, त्याची गुणं सांगून आम्ही सांगू. दुसरं कारण काय श्रीकृष्णाचं प्रेम येण्याचं, तर तो आमचा आहे. मग त्याची गुणं काही का असणार, अच्छा हो बुरा हो जैसा भी हो कन्हैया मेरा आहे, असं जे आहे भाऊसाहेबांच्या काव्यात, की तो कसाही असो पण तो माझा आहे म्हणून मला त्याचं प्रेम येतं. जसं आईला लेकराचं प्रेम येतं की तो दुर्गुणी जरी असला तरी त्या आईला प्रेमच येतं त्याचं, तसं. तिसरं, तो आणि मी एकच आहे, त्वमेव अहम, असं ज्यावेळेस कळतं त्यावेळेस ते खरं प्रेम होतं. तर श्रीकृष्ण हे अतिशय जवळचे आहेत, त्यांना आपण परक समजतो. भगवंत आपला आहे आणि मी भगवंताचा आहे हे आपण न मानता आपण आपले स्वजन जे आहेत, जे नातेवाईक आहेत, जे इतर लोक आहेत, स्नेही आहेत, त्यांना आपण जास्त जवळचे समजतो. तसं द्रष्टमेमं स्वजनम कृष्ण. आणि हे इथं युद्धासाठी आलेले आहेत. तर यांना बघून माझी अशी अवस्था झाली, तोंडाला कोरड सुटली आहे, अंग कंपायमान होतं आहे. ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये कन्फ्युजन येतं त्यावेळेस त्याला दुःखाला सुरुवात होते. तोपर्यंत मनुष्य स्थिर असतो. तर हे कन्फ्युजन नको, आपल्या विचारामध्ये क्लिअरिटी असली पाहिजे. आता अर्जुनाच्या डोक्यामध्ये ज्यावेळेस कन्फ्युजन निर्माण झालं त्यावेळेस त्याच्या अंगाला काप सुटला किंवा तोंडाला कोरड पडायला लागली. आणि पुढं काय झालं, 30वा श्लोक. आता गांडीवं संस्कृते हस्तात् वेक्चैव परिधय्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमती वचे मे मनः. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे, तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. आणि मग ते धनुष्य जो होता तो सहजच हातातून गळून पडला आणि अंगाचा दाह व्हायला लागला आणि मन एवढं भ्रमित झालं की काय करावं काही कळेना. तर भ्रमित होण्याचं कारण काय, आता ह्याचं मन सांगते की हे आपलेत, पण हे माझ्या विरुद्ध उभे आहेत युद्धासाठी आणि ह्यांच्याशी युद्ध करावं लागेल, ही कल्पना सहन होत नाही आहे. आणि दुसरं, मनामध्ये जी सत्सविवेक बुद्धी असती ती कुठेतरी ह्याला सांगते की तू विचार करतोयस ते चुकीचं आहे. मग असं ज्यावेळेस द्वंद्व मनामध्ये येतं त्यावेळेस माणसाची अशी वाईट अवस्था होते. मग द्वंद्वैर्मुक्त म्हणजे द्वंद्वापासून मुक्त जो मनुष्य असतो तो खरा मुक्त आहे. हे करू की ते करू, असं केलं तर बरोबर आहे का तसं केलं तर बरोबर आहे, अशी ज्यावेळेस जोपर्यंत द्वंद्व मानसिकता आहे तोपर्यंत मनुष्याला शांती लाभत नाही. म्हणून विचारामध्ये क्लिअरिटी की याच मार्गाने जायचं आणि याच तत्त्वाने वागायचं आणि याच विचाराने जायचं, असा एक दृढ संकल्प झाला पाहिजे. आणि जे असे संकल्पित आहेत ना, मग त्यांना कधीच कुठल्याच गोष्टीचं हे येत नाही, टेन्शन येत नाही. आता हे जे लक्षणं आहेत ना सगळे अँझायटीचे, आपण आजकाल अँझायटी वगैरे म्हणतो ना, तशी लक्षणं आहे. तरी पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की अर्जुन हा कृष्णभक्त होता, त्याला हे सगळं होण्याची काहीही आवश्यकता नव्हती, पण तो आपल्याला रिप्रेझेंट करतो हे लक्षात ठेवा. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न
न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे केशवा, मला विपरीत चिन्ह दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. निमित्तानि च पश्यामि, मी जेवढे निमित्त बघतोय, हे बघतोय, संकेत बघतोय, ते विपरीतानि केशव, सगळे विपरीत दिसायला लागले. न च श्रेयोनुपश्यामि, श्रेयो म्हणजे कल्याण, मला ह्याच्यात काही कल्याण दिसत नाही. हत्वा स्वजनमाहवे, तर स्वतःच्या आप्तांना मारून राज्य भोगणे ह्याच्यामध्ये काय कल्याण आहे. तर हा जो विचार आहे ना, कसा स्वतः हा जो श्लोक वाचला तर आपल्याला अर्जुनाचं 100% पटतं. कारण करेक्ट आहे, स्वतःच्या प्रेमी लोकांना, स्वतःच्या स्नेही लोकांना मारून, स्वतःच्या नातेवाईकांना मारून राज्य भोगण्यामध्ये काय शहाणपण आहे, त्यात काय कल्याण आहे. म्हणजे कधीकधी चुकीचे विचार अशा पद्धतीने मांडले जातात की ते करेक्ट वाटावेत, आणि ही सर्वात डेंजर सिच्युएशन असते. एखादा विचार चुकीचा आहे तर तो जोपर्यंत आपल्याला माहिती आहे चुकीचा आहे, तर आपण त्याच्यापासून सावध राहतो की चुकीचं आहे ते, नको करायला म्हणून. पण जर एखादा चुकीचा विचार चांगल्या विचाराचं सोंग घेऊन जर आपल्या बुद्धीत प्रवेश केला तर आपण त्याला चिटकून राहतो, कारण आपण त्या विचाराला करेक्ट विचार समजतो. आता जसं कर्णाला ज्यावेळेस सांगितलं श्रीकृष्णानं युद्धाच्या सुरुवातीच्या आधी की तू कुंतीचा मुलगा आहेस आणि म्हणून तू पांडवाच्या बाजूने युद्ध कर, कारण पांडवाची धर्माची बाजू आहे. तर श्रीकृष्ण स्वतः सांगायला गेले तेवढं, पण कर्ण काय म्हणतो, नाही नाही, मी दुर्योधनाच्या उपकाराखाली दबलेलो आहे आणि मित्राचं परमकर्तव्य आहे की संकटाच्या वेळेस मित्राला साथ देणे, तिची साथ सोडून जाणे हे बरोबर धर्मात बसत नाही. पण कर्ण एवढा मूर्ख होता की हे जे संकट आहे दुर्योधनावरचं, तर ते संकट त्यानं ओढावून घेतलेलं आहे आणि अधर्माचं आचरण करून घेतलेलं आहे. आणि मैत्रीचा धर्म काय सांगतो की मित्राला धर्म काय आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, चुकीचा विचार हा चांगला विचार आहे म्हणून घेतला. तर अशा प्रकारे विचारामध्ये क्लिअरिटी असली पाहिजे. आणि इथं अर्जुनाला सुद्धा असं वाटतं आहे की या युद्धामध्ये माझं काही कल्याण नाही, इथं आप्तांना मारून तर दोषच लागणार आहे, हे विपरीत लक्षणं दिसायला लागलेत. तर चुकीच्या विचाराला चांगला विचार म्हणून तो ॲप्रिशिएट करतो आहे, स्वतःच्याच विचाराचं समर्थन करतो आहे. तर ही चूक आहे. तर इथं आपण थांबू, कारण व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही, लांबवायचा नाही. तर 31वा श्लोक संपला. 32व्या श्लोकापासून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. कृष्णार्पणमस्तु.